भविष्यात चित्र सगळं महाराष्ट्रात नाही देशात बदलणार आहे. पण महाराष्ट्रात दिवसेंदिवस पवारसाहेब आणि उद्धवजी ठाकरे यांचं प्रभुत्व या ठिकाणी वाढलेलं दिसतंय. आणि या आम्ही गेली भेटतो तुम्हाला, मी आज 4थ्या वेळा भेटतोय. पंढरपूरला भेटलो, सोलापूर सांगोल्याला भेटलो आणि आज इथे आपण पुन्हा भेटतोय. मला वाटतं की यावेळेला मी सांगितलं होतं जेव्हा नॉमिनेशन सुरू होईल त्याच्यात चित्र बदलत जाईल आणि हे चित्र मोठ्या प्रमाणात बदलेल असं मला वाटतं. काय होईल 200 करून देते आणि मग 400च्या कशाला गोष्टी कोण येणार आहे त्याला मला माहिती नाहीये. मला फोन आला होता त्याच्यामध्ये या ठिकाणी मला वाटतं पवारसाहेब येतील इथे आणि बाकी प्रमुख नेते सोलापूर जिल्ह्यातलेच येतील या ठिकाणी. राज्यामध्ये 45 आकडा बीजेपीने ठरवून ठेवला, काय होईल 45? आम्ही बोलत नाही, त्यांना बोलून दे. 45 नाही, त्यांना 25चा आकडा पूर्ण करता. कुठली जागा मिळाली का? नाही, शेकापने कुठेही महाराष्ट्रात जागा घेतलेली नाहीये. माडा मागतो, पण त्याला तुम्हाला तेव्हा पण सांगितलं होतं. पहिला इथे मोहिते पाटलांना पहिला आम्ही सांगितलं होतं की आम्ही देणार आणि नंतर आमचा अनिकेत देशमुख. पण मोहिते पाटील तयार झालेत. तर राज्याचा विचार करताना मोहिते पाटलांची जी ताकद आहे महाराष्ट्रामध्ये, त्यांचा कॉन्टॅक्ट आहे, त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होईल. याचा फायदा महाविकास आघाडीला आणि इंडिया आघाडीला होईल असं मला वाटतं. मी तेव्हा पण बोललो होतो 8 दिवसापूर्वी ते आलो तेव्हा. आणि प्रत्येक वेळा या ठिकाणी सोलापूरमध्ये बदल झाला तर तो महाराष्ट्रात बदल होतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.